नमस्कार. मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या आपण आलेलो आहोत सासवडमध्ये आणि त्याच्या आधी जे आपल्यासोबत ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत त्याच्या आधी थोडंसं मी पार्श्वभूमी सांगतो की ही मुलाखत आपण कशासाठी घेत आहोत. तर आत्ताचं जे युग आहे ते खरं तर स्पर्धेचं युग आहे. ज्या मेट्रो सिटीज आहेत म्हणजे विशेष करून मुंबई किंवा पुण्यासारख्या जे सिटीज आहेत तिथं जी आपली खेड्यापाड्यातली जी मुलं आहेत ती खरं तर येतात, अभ्यास करतात. म्हणजे जवळजवळ 7 ते 8 तास असतील किंवा मग त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ अभ्यास करतात आणि अभ्यास करून जी काही प्रिपरेशन करावं लागतं स्पर्धा परीक्षेचं ते करतात. त्यातली काही सफल होतात, काही असफल होतात. तर हा सांगण्याचा उद्देश असा की आपण ज्यांची मुलाखत करणार आहोत ते खरं तर एक त्यांचं बॅकग्राऊंड जर बघितलं ते गावाकडचेच आहेत, पण त्यांनी आर्मीमध्ये काम केलेलं आहे. ते एक आर्मी म्हणून त्यांची ओळख आहे. तर संतोष अतकरी म्हणून आहेत. तर त्यांच्याशी आपण मुलाखत करणार आहोत. ते रिटायर झालेत आणि रिटायर होऊन एका ठिकाणी प्रायव्हेट जॉब करतात आणि हा जॉब करत असताना ते स्पर्धा परीक्षा देत आहेत. MPSC मधून ते एक मंत्रालयामध्ये एक जागा आहे क्लर्कची, त्याच्यासाठी त्यांनी जी एक्झाम आहे ती दिलेली आहे. तर नेमकं कसं हे त्यांच्यासाठी होतं ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. तर मला पहिल्यांदा सांगा की मी आपले बोलणं ज्यावेळेस झालं त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की मी आर्मीमध्ये होतो. मग तिथून तुम्ही कशा पद्धतीने इकडे आलात आणि तुम्ही असं सांगितलं मी रिटायरमेंट पण घेतली. हा सर. मग त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. हा सर, मी आर्मीमध्ये होतो. आता हवालदार या पोस्टवर होतो आणि त्यानंतर कोरोना कधीचा काळ होता? मी 2005 मध्ये आर्मीमध्ये रिटायर झालो होतो. त्यानंतर एक 17 वर्ष सर्व्हिस केली. बऱ्याच ठिकाणी जसं अल्टिट्यूड वगैरे सर्व ठिकाणी मी नोकरी केली. ते करत असताना मी शिक्षणाकडे पण दुर्लक्ष केलं नाही. 12वी पास करून मी आर्मीमध्ये भरती झालो होतो. त्यानंतर मी पुढं BA कम्प्लीट केलं फर्स्ट क्लासमध्ये पुणे युनिव्हर्सिटीतून आणि त्यानंतर MA केलं. MA पॉलिटिक्समध्ये कम्प्लीट केलं. त्यानंतर MA इंग्लिश कम्प्लीट केलं. MA इंग्लिश कम्प्लीट केल्यानंतर पुढेही अभ्यास करत राहिलो. त्यानंतर ते करता करता म्हणजे जे अभ्यास वगैरे करायचो ते माझ्या स्वतःच्या टायमात करायचो. आर्मीची ड्युटी करून जो आपला रेस्टचा टाइम असेल त्या टायमात मी अभ्यास करत होतो. किती वेळ असते सर साधारण आर्मीची ड्युटी? आर्मीची ड्युटी तसे 24 तास असते, पण त्यात टाइम टेबल नसतं. जसे ड्युटी असेल तसं म्हणजे ते जावं लागतं. त्यानंतर ते ड्युटी जी आपली ड्युटी करून जे टाइम भेटेल आपला आरामाचा टाइम असतो, आरामाच्या टाइमात मी अभ्यास करायचो, पुस्तक वाचायचो आणि त्यातून मोटिवेशन घ्यायचो. त्यानंतर 17 वर्ष मी सर्व्हिस केली आणि लास्ट मी पोस्टिंग CME पुणे येथे होतो. सुरुवात कुठे केली आर्मीच्या? ज्यावेळेस काय म्हणून लागला होता आर्मीमध्ये? सुरुवातीला शिपाई म्हणून भरती झालो. बारामती येथे मी. कोणत्या बेसिसवर? शिपाई म्हणून म्हणजे 12वी झाली होती म्हणजे त्या बेसवर आर्मी शिपाई म्हणून सोल्जर जीडीसाठी. बर. हा, त्यानं बारामतीला भरती दिली. बारामतीत भरती झाल्यानंतर मी पुणे BG सेंटर येथे ट्रेनिंग झालं माझं 2 वर्षाचं आर्मीच. हा, आर्मीचं ट्रेनिंग झालं. त्यात बेसिक ट्रेनिंग 6 महिने, त्यानंतर ट्रेड ट्रेनिंग, त्यानंतर कसम झाली, त्यानंतर 1 वर्ष ट्रेड ट्रेनिंग होऊन त्यानंतर पासिंग आउट होऊन मी युनिटला पोस्टिंग गेलो. मला सुरुवातीचं युनिट भेटलं ते हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल प्रदेश धर्मशाळा येते. त्या धर्मशाळा येथे मी 1 वर्ष केले, 1 वर्ष सर्व्हिस केली. त्यानंतर आमचं युनिट लेह लद्दाख या ठिकाणी गेलं, हाय अल्टिट्यूडमध्ये, जिथे -40 टेम्परेचर असते. तिथे गेल्यानंतर लेह लद्दाखमध्ये गेलं, कारू हे ठिकाण आम्हाला भेटले होते. तिथं गेल्यानंतर सुरुवातीचा काळ हा खूप कठीण होता, कारण शरीराला त्या तापमानात रोलता आलं पाहिजे. त्यासाठी खूप परिश्रम घ्यावा लागतात, एक्सरसाइज करावी लागते. त्यानंतर आपल्या मनाची तयारी पाहिजे, सगळ्यात मेन म्हणजे मनाची तयारी पाहिजे. आर्मीत जायचं म्हणजे स्वतःचे मनाची तयारी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि निर्भीडपणा ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तिथे गेल्यानंतर लेह लद्दाख या ठिकाणी गेल्यानंतर सुरुवातीला बर्फ वगैरे किंवा मायनस टेम्परेचर, ऑक्सिजन कमी, 14,000 फूट एवढ्या हाईटवर राहावं लागायचं. तर तिथल्या वातावरणाशी हळूहळू आम्ही मॅच झालो. ते करता करता आपल्याला जे काम रेग्युलर काम आहे ते पण करावं लागायचं. त्यानंतर तिथून 3 महिने ग्लेशियरमध्ये राहिलो. ग्लेशियरमध्ये अशी कंडिशन होती की तिथं गेल्यानंतर पूर्ण बर्फ, म्हणजे बर्फावरतीच राहायचं आपण 3 महिने, असं राहावं लागतं. आणि तिथे आंघोळ करता येत नाही, 3 महिने आंघोळ करता येत नाही. कारण आंघोळ करणं म्हणजे कसं, बर्फ थंड असल्यामुळं आंघोळ करू शकत नाही आपण तिथं. त्यांनी काय होतं, आपलं रक्त गोठून जाईल. त्यासाठी आपण 3 महिने आंघोळ करायची नाही. आणि ह्या गोष्टी तर आहेत. आणि त्या 3 महिने तिथं नोकरी केल्यानंतर परत खाली उतरल्यानंतर शरीराला तो त्रास होणार ते होणारच. जसं आता हाय अल्टिट्यूडमध्ये राहायचं म्हणलं शरीराला आपल्याला त्रास होणारच.
तो त्रास सहन करत करत नोकरी करावी लागते. आणि ते मी 2 वर्ष तिथं नोकरी केली. बरं 2 वर्ष नोकरी केल्यानंतर आमचं युनिट चंदीगड पंजाब या ठिकाणी आले. तर पंजाबमध्ये आल्यानंतर आम्ही तिथे 3.5 वर्षे नोकरी केली मी. तिथे आमचे एक्सरसाइज वगैरे असायचे राजस्थानला. तर राजस्थानमध्ये खूप +60 टेम्परेचरच्या वरती असायचे. अशा टेम्परेचरमध्ये राहावं लागायचं. ते एकदम मायनस टेम्परेचर म्हणून प्लस टेम्परेचरमध्ये गेलो. पण अशा परिस्थितीमध्ये पण दिवस काढले. एक सोल्जर म्हणून प्रत्येक वातावरणात आपल्याला दिवस काढायचे. प्रेरणा मिळते आणि एक देशप्रेमाचं एक आपल्या एक हे असतं, आपल्या मनात एक प्रेरणा असते की आपण देशप्रेम असतं. त्यामुळे आपण काय असतं, कसलं जरी वातावरण असलं तरी त्यात आपण दिवस काढतो. तर ते 3.5 वर्ष काढले चंदीगडमध्ये. तिथंच असताना माझे लग्न झाले 2013 मध्ये. 2013 मध्ये 27 एप्रिल 2013 मध्ये माझं लग्न झालं. त्यानंतर लग्न म्हणजे तुमची तयारी होती का घरच्यांनी केलं? नाही, तयारी घरच्यांचं म्हणजे घरचे म्हणले आता वय झाले 26 वर्ष वय झालं होतं. म्हणजे आता लग्न करावं लागेल, कारण घरचं पण तुमच्या मनाची तयारी होती का? हा, मनाची तयारी होती, मनाची तयारी. कारण आता कसं लग्न तर केलं पाहिजे. आता 26 वर्ष वय झालं, त्यानंतर लग्न केलं पाहिजे. आणि घरची परिस्थिती पण व्यवस्थित आता झाली होती. मग ते लग्न झालं. त्यानंतर चा दिवस म्हणजे टाइम काढणं खूप कठीण असतं. आठवण तर येते, आई वडिलांची आठवण येते, त्यानंतर फॅमिलीची आठवण येते. त्यानंतर माझी पोस्टिंग 2014ला आसाममध्ये झाली. आसाममध्ये युनिट होतं, पण आम्ही अरुणाचल प्रदेश तवांग या ठिकाणी राहत होतो. तिथं पण म्हणजे -40 टेम्परेचर किंवा बाकी जे हायटेड एरिया असेल तो एरिया होता. तिथं बॉर्डर होती, चायना बॉर्डर होती. अशा ठिकाणी तिथं दिवस काढायचे होते. तर तिथेही दिवस काढले. त्यावेळेस मला एक मुलगा झाला 2016ला मुलगा झाला. त्यानंतर मी सुट्टी आल्यानंतर मागे रिटर्न गेल्यानंतर मुलाची आठवण येतेच. पण आता आपण त्या कसं नोकरी तर केलीच पाहिजे, आणि त्यात आर्मीची नोकरी तिथं करावंच लागणार. असं नाही की आठवण येते म्हणून तर रिटर्न तर येऊ शकत नाही आपण. असं तुम्हाला कसं म्हणजे असं का वाटलं की तुम्ही रिझाईन दिलं? ते आता तुम्ही आर्मीची नोकरी करत होता. हा, बरोबर. तुम्हाला असं का वाटलं की रिझाईन द्यावं? ते काय कारण होतं? सर्व्हिस मला करायची होती पुढे, पण कोरोना काळात 2020ला माझे वडील एक्सपायर झाले हार्ट अटॅकने. आणि मी तिकडे आर्मीत असताना पूर्ण जबाबदारी वडील सांभाळत होते घरचे. आणि मग ह्या गोष्टी कोण कोण असं थोडस घरी माझ्या आई असते, त्यानंतर माझी पत्नी, 2 मुलं हे असतात घरी. मग त्यामुळे काय झालं, घरी प्रॉब्लेम यायला लागला. भाऊ पण आहे, पण भाऊ आता त्याच्या कामात बिझी असतो, बाहेर असतो, पुण्याला असतो तो. भावाचं लग्न नंतर झालं, रिटायरमेंट नंतर. तर ह्या गोष्टी करणं खूप अवघड झालं, कारण एका दिवसाचं काम असतं, त्यासाठी आपण येऊ शकत नाही. जम्मूला असल्यानंतर त्यानंतर एवढ्या लांब येऊ शकत नाही. म्हणजे ह्या गोष्टीशी मला फेस करावं लागलं. तरी मी 5-6 महिने काढले, पण खूप फेस करावं लागायचं. की घरचा प्रॉब्लेम असायचा, प्रत्येक ठिकाणी हे करू शकत नाही, घरचे जाऊ शकत नाही. आणि आमचं गाव असं होतं ना की डोंगर भागात होतं. काही जरी म्हणजे तुम्ही राहत होता ते का? हा, माहूर जे गाव आहे आमचं. हे गाव कुठं पडतं? हे पुरंदर तालुक्यात परिंचे पासून 3 किलोमीटर. म्हणजे डोंगर हा, डोंगरी बाग आहे. तिथंच आमची आतकरवाडी म्हणून वाडी आहे माहूर गावची. ते डोंगर भागात आहे, पूर्ण डोंगर भागात आहे. सध्या पण तिथंच तुम्ही राहताय? आता सध्या सासवडला राहतो मुलांच्या शिक्षणासाठी. पण त्यावेळेस पूर्ण फॅमिली तिथे होते. तर फॅमिलीचं पण टेन्शन, कारण अशा भागात होतो ना की तिथं काही सुविधा नाही, दवाखाना जवळ नाही, काही नाही जवळ. त्या गोष्टीचं पण टेन्शन राहायचं. नोकरी केली त्यानंतर मी 2022ला जानेवारी 2022ला रिटायरमेंट घेतली. रिटायरमेंट घेतल्यानंतर मी 2 महिने घरीच होतो. त्यानंतर एक सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून SP इन्फोसिटीमध्ये जॉईन केलं. त्यात 1 वर्ष तिथं जॉब केला मी. त्यानंतर मग तिथं रिझाईन दिलं. म्हटलं आता अभ्यास केला पाहिजे. मग 5-6 महिने अभ्यास करा एमपीएससीचा. तुम्हाला का म्हणजे असं का, आता तुम्ही तुमचा तो जॉब तुम्ही तो हे केलाय, रिझाईन दिलाय, त्याच्यानंतर तुम्ही सिक्युरिटी ऑफिसर म्हणून SP इन्फोसिटीमध्ये जॉब करता. तुम्हाला असं का वाटलं की आपण MPSC द्यावी? MPSC अशी द्यावी की MPSC दिल्यानंतर आपल्याला समाजासाठी काहीतरी करता येईल, की इमानदारीने करता येईल. की त्या MPSC लोक देतात किंवा त्यात भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. की प्रशासकीय विभागात जातात, भ्रष्टाचार करतात पैशासाठी. त्या गोष्टी आपल्याला त्या कमी करायच्या. तिथं जाऊन आपल्याला इमानदारीने नोकरी करायची. असे करणारे लोक त्यांना समाजापुढे आणायचे आहे, की ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत.
दुसरी गोष्ट असं आहे, आता माझं पण MA कम्प्लीट झालंय. मी शिक्षण करता करता MA कम्प्लीट केलेलं आहे. डबल MA कम्प्लीट झालंय माझं. म्हणजे शिक्षण प्लस अभ्यास चालूच होता माझा. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ह्या गोष्ट करता करता मी मिसेसला पण माझं MA केलं. 12वी पास झाली होती. त्यानंतर MA इंग्लिश पर्यंत शिक्षण मिसेस केलं. काय करतात तुमच्या? मिसेस आता शिक्षक म्हणून जॉब करतात किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये. बरं. आणि मुलं पण माझ्या किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आहेत. की त्यावेळेस मी हा विचार केला की कसं असतं, घरातली स्त्री शिकली किंवा जी मेन हे ती शिकल्यानंतर काय पूर्ण परिवार शिकणार आपला. हे मेन तर स्त्री पाहिजे. स्त्री शिकल्यानंतर पूर्ण कुटुंब शिकतं. पूर्ण कुटुंबाला शिकवते. ह्यासाठी मी हे ध्येय मनाशी ठेवलं की मिसेसला शिकवायचं. त्यानंतर मिसेसला MA इंग्लिश पर्यंत कम्प्लीट केलं शिक्षण. आणि हे जर सांगा मला, मग MPSCचं कसं काय तुम्ही हे केलं? MPSCचं त्यानंतर MPSCची तयारी माझी चालू आहे. मी जॉब करता करता लायब्ररी लावली. आता जॉब तर तुम्ही साधारण म्हणजे जसं नॉर्मल पाहिलं की 8 तास असतो साधारण. आठ तर तास. तुमचा किती तासाचा जॉब आहे? 8 तासाचं 8 तासाचा job. मग त्यानंतर तुम्ही कसं म्हणजे अभ्यासासाठी कसा वेळ काढता? त्यानंतर 8 तास जॉब करून माझ्या 2 शिफ्ट मध्ये जॉब असतो. फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट मध्ये. ओके. जसं फर्स्ट शिफ्ट करून आलं सकाळी 6:30ला जावं लागतं. 7 वाजेपर्यंत जातो. त्यानंतर 3 वाजेपर्यंत सुट्टी होते. तिथून आल्यानंतर घरी येतो. एक अर्धा पाऊण तास आराम करतो. त्यानंतर मी 5 वाजता लायब्ररीमध्ये जातो. 5 वाजता लायब्ररीत जातो, तिथं अभ्यास करतो. त्यासाठी मी ऑनलाईन क्लासेस पण लावले किती वेळ आहेत. साधारण अभ्यास करता? अभ्यास 5 तास अभ्यास 5 करतो. तास अभ्यास. हा. जॉब करून 5 तास संध्याकाळी. जॉब करून. आणि ज्यावेळेस माझी सेकंड शिफ्ट असते त्यावेळेस त्यावेळेस सकाळी जातो. सकाळी 9 वाजता जातो आणि त्यानंतर 1 वाजेपर्यंत अभ्यास करतो. त्यानंतर आपलं तयारी करून जॉबमध्ये जातो. क्लास तुम्ही लावलेले हा, ऑनलाईन क्लास लावले होते. आणि लायब्ररी जॉईन करून तिथं अभ्यास हा, करता. तिथं अभ्यास. काय वाटतं आता जे एकंदरीत जी MPSCची जी पदभरती होती हा. त्यात अनेक गोष्टीचा बबल होतोय. म्हणजे थोडक्यात काहीतरी अशी म्हणतात, पद सांगतात पण ऍक्च्युअल मध्ये तेवढी भरली जात नाही, किंवा काही असे कुठले पण प्रसंग येतात त्यासाठी मुलं जे आहेत ते उपोषण पण करतात. हा. तर ते त्यांचा रोष व्यक्त करतात MPSCच्या विरोधात. तुम्हाला काय वाटतं, ही परीक्षा पद्धती योग्य आहे असं वाटतं का? ही पद्धत योग्य आहे, पण काही बाबतीत ठीक नाही MPSCचं पण. कारण परीक्षा होते 2017ला, मग विद्यार्थ्यांना वेटिंग करावं लागतं. 2023ला त्याचा रिझल्ट लागतो. तोपर्यंत वेटिंग करावं लागतं. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी करायचं काय आणि जायचं कुठं? एवढे गावाकडून विद्यार्थी आलेले असतात. पुण्यासारख्या सिटीमध्ये राहायचं, राहण्याचा खर्च, शिक्षणाचा खर्च, एवढा खर्च करायचा आणि ते करून पार्ट टाइम जॉब करतात. आणि त्यानंतर एवढं खर्च करण्यासाठी पार्ट टाइम जॉब करतात आणि त्यानंतर मुलं शिकतात. लायब्ररीत वगैरे जातात, अभ्यास करतात. एवढं शिकून सुद्धा त्यांना मग वेटिंग करावं लागतं एवढं. आणि वेटिंग करून सुद्धा त्यातनं त्यांना यश मिळेल नाही मिळेल याचा काही गॅरंटी नाही. बरोबर, शाश्वती नाही. शाश्वती नाही. त्यामुळे काय होतं, जर का जे मुले लागून जातात त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जे लागत नाही त्यांचं आयुष्य पुढं बरबादच होतं. बरोबर. कारण ते कुठे दुसऱ्या ठिकाणी पण जॉब करायला लास्टला त्यांना पर्याय काय भेटतो, सिक्युरिटी जॉब करणे किंवा कुठे कंपनीत जाऊन, खाजगी कंपनीत जाऊन कुठेतरी जॉब करणे. कारण त्यांनी जे आयुष्याची जी मेन वर्ष असतात ती त्यात त्यांनी घालवलेली असतात. की मेन जो टाइम आपला शिक्षणाचा आहे तो तिथं पूर्ण घालवलेला असतो त्यांनी. आणि तेवढा टाइम घालवून सुद्धा जर तो जॉब आपल्याला भेटत नसेल तर उपयोग नाही. आणि त्यात मेन म्हणजे कसं, भ्रष्टाचार खूप चालू आहे. आता तलाठी भरती झाली, तलाठी भरतीमध्ये खूप भ्रष्टाचार झाले. पेपर तलाठीचे दिलेत असं मला तुम्ही सांगितलं. हा, तलाट्याचा पेपर मी पण दिलाय. तर ते तलाट्याच्या पेपरमध्ये भ्रष्टाचार म्हणजे की पेपर 200 मार्काचा, मुलांना 214 मार्क्स मिळाले. हे कसे झाले? नॉर्मलायझेशन सिस्टम आहे. तर नॉर्मलायझेशन सिस्टम करतात, पण नॉर्मलायझेशन सिस्टम करण्या अगोदर जर का तुम्ही 53 शिफ्ट ठेवल्या तर 53 शिफ्टचा पेपर तसा ठेवायला पाहिजे ना, त्या काठिण्य पातळीनुसार. की प्रत्येकाची काठिण्य पातळी सेमच असायला पाहिजे. जर इतके तज्ञ लावल्यात तर त्यात का नाही ते करू शकत इम्प्रुव्हमेंट? की काठिण्य पातळी का नाही ठेवू शकत तशा पद्धतीची? नंतर नॉर्मलायझेशन करणार, कुणाचे मार्क्स 25 मायनस होतात, कुणाचे 25 वाढतात. त्यानंतर मुलांचं मन नाराज होतं, की नाराज होऊन जातं. आणि त्यामुळे काय होतं, पुढं अभ्यास करायची क्षमता राहत नाही मुलांच्यात. मुलांना असं वाटतं आपण एवढा अभ्यास करतो आणि अभ्यास करून सुद्धा जर का आपल्याला त्यात ती पोस्ट भेटू शकत नाही तर उपयोग नाही त्याचा काय. आता आपले सासवड या ठिकाणी, सासवड एवढं मोठं सासवड सिटी, तरी पण सासवड मधून एकही मुलगा सिलेक्ट झाला नाही आतापर्यंत तलाठीसाठी. ते मुलं अभ्यास करतात. आताचे जे पेपर झाले तलाठीचे, हा, त्यात कारण मुलं सांगतात मला 191 मार्क आहेत, 192 मार्क आहेत, तरी पण सिलेक्शन नाही. म्हणजे एवढा अभ्यास करून सुद्धा सिलेक्शन होत नसेल तर उपयोग नाही. आणि तलाठी सारख्या परीक्षेच्या ह्याच्यात घोटाळे खूप बाहेर निघतात.
की कोणी पेपर फोडला तर कुठं कॉपी झाली, कुठं काय झालं. पण ह्या गोष्टीवर सरकार पण हे गंभीरतेने विचार करत नाही. सरकार दुर्लक्ष करत चाललंय. तर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे सरकारने, याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलांच्या भविष्याचा ह्या विचार मुलांच्या केला पाहिजे. भविष्याचा विचार केला. एकदा मुलांची मन नाराज झाली की ते पुढे करू शकत नाहीत, अभ्यास पण करत नाहीत आणि उपयोग पण होत नाही. असं वाटतं की अभ्यास करून जर आपल्याला हेच नाही, रिझल्ट व्यवस्थित भेटत नसेल तर उपयोग नाही ना त्याचा काय. तलाठीनंतर तुम्ही कुठले पेपर दिलेत का आता? हा, दिलेत सर. कुठले दिले? एक एमपीएससीचा पेपर दिलाय. एमपीएससी मध्ये कुठल्या विभागासाठी दिले? मी एमपीएससी मध्ये क्लर्कसाठी पेपर दिलेला आहे, कुठल्या विभाग? मंत्रालय क्लर्कसाठी. मंत्रालय. हा सर. कसा होता पेपर? पेपर जो पहिला पेपर होता तो सोपा पेपर होता. थोडस प्रोसेस सांगा, म्हणजे पहिला पेपर, दुसरा पेपर, हा, इंटरव्ह्यू कसं असतं? जसं एमपीएससी मध्ये सुरुवातीला कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी मी ट्राय करत होतो. त्यासाठी पहिले प्रीची एक्झाम असते. बरं. प्री एक्झाम 100 मार्काची असते. मग आता झाली ती प्रीची होती? नाही, ते अगोदर प्रीची होती. एप्रिल मध्ये जी एक्झाम झाली ती प्रीची होती. ओके. मग आता तुम्ही मेन्स दिली? हा, मेन्स दिली ती आता. बरं. तर ती प्रीची एप्रिल मध्ये एक्झाम दिली. तर प्रीचं मध्ये तुम्ही झालं? हा, प्री मध्ये सिलेक्शन झालं. बरं. त्यानंतर एक 3-4 महिन्याने त्याचा रिझल्ट लागल्यानंतर मेनची एक्झाम असते. बरं. मेनच्या एक्झामचे 2 पेपर असतात. एक पेपर 1. पेपर 1 मध्ये एक मराठी आणि इंग्लिश 50-50 प्रश्न असतात. ते 200 मार्काचा एमसीक्यू असतं? कसं असतं? एमसीक्यू टाईप क्वेश्चन असतात. आणि त्यानंतर सेकंड पेपर असतो तो जीएसचा असतो. पूर्ण जीएस आणि मॅथ रिजनिंग वगैरे ते पेपर असतो. तर त्यात सुरुवातीचा पहिला पेपर सोपा होता, मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण ठीक होता. पण सेकंड पेपर जीएस मध्ये खूप मोठा भाग येतो. बरोबर, GS खूप. त्यात टोटल 5 विषय येतात. पॉलिटिक्स येतं, त्यानंतर इकॉनॉमिक्स येतं, जिओग्राफी येतं, त्यानंतर सायन्स येतं, त्यानंतर पर्यावरण वगैरे, त्यानंतर हिस्ट्री हे विषय येतात. त्यानंतर रिजनिंग, गणित आणि जीके, करंट वगैरे ह्या गोष्टी असतात. मग हे अभ्यास करण्यासाठी खूप टाइम लागतो. एवढा अभ्यास करायचं म्हणल्यावर खूप म्हणजे 8-8 तास अभ्यास करावा लागतो त्यासाठी. बरं. आता दुसरं एक की आता हे अभ्यास करताना खरं तर तुमचं लग्न झाले, तुम्हाला 2 मुलं आहात. मग आजूबाजूची लोक अशी काय नावं वगैरे ठेवतात का, किंवा काय अजून सुद्धा बाबा पेपर देतोय, हाय की नोकरी, किंवा नोकरी सोडून आला एवढी आर्मी, असं काय होतं का तुमच्या बाबतीत? नाही, तसं अजूनपर्यंत काय झालं नाही. कारण तरी पण असं कानावर आले वगैरे असं काय? नाही, असं काही कानावर नाही आलं. कारण का ते नोकरी सोडून आलं म्हणजे 17 वर्ष केले सर्व्हिस, जे आथरायचे 15 वर्ष सर्व्हिस आथरायची होती ते 17 केले. आल्यानंतर म्हणजे कसं कुणी काय तसं, कारण आल्यानंतर मी लगेच तयारी, जॉब, पार्ट टाइम जॉब जॉईन केला. आणि त्यानंतर म्हणजे आपल्या परिवाराचं तर चालूच आहे, म्हणजे जे असेल ते दिल्लीचा खर्च वगैरे ते चालू करता मग मी आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीला गेलो, लायब्ररीत गेलो. सुरुवातीला वाटायचं थोडंसं, म्हणजे असं वाटायचं की हे मुले आता म्हणजे 20-21 वर्षाची, की आपलं वय एवढं 36-37 वर्ष, आपल्याला म्हणजे थोडस वेगळं असा अनुभव वाटायचा. पण नंतर मी अभ्यास करायला लागलो, ती मुलं पण पाहिजे. मी 5-6 एकदा बसलो ना 5 तास जागेवर उठायचं नाही अभ्यास करताना. आणि ते पाहिजे की सर खूप अभ्यास करतात. त्यानंतर हळूहळू मुलांची ओळख झाली आणि त्यानंतर खूप मन म्हणजे रमून गेलं. हा, रमून गेलं मन. आणि अभ्यासात पण खूप मन रमून गेलं, कारण अभ्यास माझा पहिल्यापासूनच चालू होता. जसं भरती झालं तसंच मी शिक्षण घेतलं, 7 वर्ष शिक्षण घेतलं. आर्मी नोकरी करता करता परीक्षा दिल्या आम्ही. त्यामुळे अभ्यासात तर पहिल्यापासूनच म्हणजे हे होतं, लक्ष होतं. आत्ताची परीक्षा दिली आहे तुम्ही, तर त्याचे आत्ताचा पहिला टप्पा तुम्ही पार केलाय बरोबर. तिथून तुमचं सिलेक्शन झालं, तिचा रिझल्ट डिक्लेअर झाला. त्यानंतर आता ही दुसरा तुम्ही पेपर दिला, त्याचा रिझल्ट बॅलन्स. त्याचा रिझल्ट कधी लागेल? त्याचा रिझल्ट एप्रिल पर्यंत लागेल. एप्रिलला. त्याच्यानंतर पुढे काय प्रोसेस? त्यानंतर हे स्किल टेस्ट होणार. स्किल टेस्ट मुंबईमध्ये होते. तिथं गेल्यानंतर स्किल टेस्ट मध्ये पास झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक ऑप्टिंग आउटचा ऑप्शन असतो. कारण त्यात पण 3-4-5 पदं असतात. त्यात ऑप्टिंग आउट, जसं टॅक्स असिस्टंट, क्लर्क, त्यानंतर एक्साईजचे किंवा हे आपले इंडस्ट्री इन्स्पेक्टर वगैरे हे पदं असतात. त्यातून आपण ऑप्टिंग आउट करावं लागतं. ज्याचं टॅक्स असिस्टंट ते ऑप्टिंग आउट करतात. ऑप्टिंग आउट केल्यानंतर दुसऱ्या मुलांना चान्स भेटतो आणि त्यानंतर नियुक्ती. आता ह्या प्रोसेससाठी 2 वर्ष तर लागतात, 2 ते 2.5 वर्ष लागतात. तोपर्यंत वेटिंग करावं लागतं. ठीक आहे, थँक्यू सर. तुम्ही आमच्याशी एवढा वेळ बोलल्याबद्दल, सगळ्या प्रश्नाची तुम्ही आमच्याशी म्हणजे दिलखुलास त्यांनी खरं तर उत्तरं दिली. एक म्हणजे ते एक्स आर्मी रिटायर पण आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी MPSC द्यायचं ठरवलं. आणि ती ठरवत असताना कुठेही म्हणजे त्याला हे न करता त्यांनी त्यासाठी प्रिपरेशन देखील केलं. सुरुवातीला आपण म्हणतो ना की आपलं एक वय असतं,
ते वय झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे बाबा आपण नाही आता ही परीक्षा देऊ शकत नाही. सुरुवातीला त्यांना पण तसं वाटलं. लायब्ररीत जाताना त्यांनी देखील तो प्रसंग सांगितला की मी ज्यावेळेस लायब्ररीत गेलो त्यावेळेस माझ्यापेक्षा लहान वयाची मुलं होती. मी कसं यांच्यात मिसळणार किंवा मी कसं काय, आता माझं ते एवढं 36-37 वय झाले, मी कसं काय पेपर देऊ काय, असं थोडंसं त्यांना वाटलं. पण त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली, मनाची तयारी केली, त्यानंतर त्यांनी प्रिपरेशन करायला सुरुवात केली. आणि आत्ता त्यांनी जे मंत्रालयाचे जे क्लर्क पद आहे त्याच्यासाठी त्यांनी एक्झाम दिली पहिली. म्हणजे जवळजवळ 3 एक स्टेप आहे त्याच्यामध्ये. पहिली दिली त्याच्यामध्ये त्यांचं क्लिअर झालं. आता दुसरी त्यांनी दिले तर त्यामध्ये देखील क्लिअर त्यांचं होईल आणि त्यांना हे पद मिळेल. यासाठी मी आमच्या चॅनलच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्याशी बोलल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद सर.